महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या वतीनं माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त वाघाळा ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या रोजगार हमी कामावर श्रद्धांजली आणि संवाद सभेचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाचे नेतृत्व राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे महासचिव तसंच काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजीव गारोदे यांनी केले। यावेळी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या कार्याचा आणि देशाच्या विकासातील योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेण्यात आला। कार्यक्रमात काँग्रेसचे मार्गदर्शक मधुकर दोनाडकर यांनी महिलांचं सशक्तीकरण, ग्रामीण विकास आणि रोजगार निर्मितीसाठी राजीव गांधी यांच्या धोरणांचं महत्त्व अधोरेखित केलं। यावेळी कार्यकर्ते, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयासमोर 21 ते 25 मे 2026 दरम्यान आंबा आणि मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कृषी विभाग आणि फळ संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव भरवण्यात आलाय। उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेअंतर्गत आयोजित या महोत्सवात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, देवगड येथील हापूस आंब्यांसह मराठवाड्यातील केसर आणि गावरान आंबा उत्पादक शेतकरी सहभागी होत आहेत। यावर्षी सुमारे 40 स्टॉल्स उभारण्यात आलेत। महोत्सवाचे उद्घाटन 21 मे रोजी सकाळी एका शेतकऱ्याच्या हस्ते करण्यात आलं। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन सभापती श्रीराम शेळके आणि बाजार समिती प्रशासनाने केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी। उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण संभाजीनगर शहरामध्ये जाधववाडी मार्केट कमिटीत आंबा महोत्सव आणि मिलेट महोत्सव 2026 याचं आयोजन करीत आहोत। उद्या त्याचा शुभारंभ आहे। त्यासाठी आपण सर्वांना ते आमंत्रित केलेलं आहे। या आंबा महोत्सवाचा शहरवासियांनी आणि ग्रामीणनी सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि शेतकरी ते ग्राहक आणि शुद्ध आंबा नैसर्गिकरित्या पिकलेला बिना केमिकलचा इथं उपलब्ध होणार आहे। तर आपण याची जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन शहरवासियांना माझी विनंती आहे की आपण या आंबा मिलेट आणि महोत्सवाचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि उद्यापासून 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये सहभागी व्हावं ही विनंती। यामध्ये किती स्टॉल उपलब्ध राहणार आहे आणि स्टॉलसाठी आपण काही चार्जेस घेतलेले आहेत? याच्यामध्ये आपण 40 स्टॉल लावलेले आहेत, आंबा आणि मिलेट या दोन्ही मिळून सगळे। त्याच्यातून आपण चार्जेस वगैरे शेतकऱ्याकडून काही घेत नाही। त्याने फ्री तत्वावर आपण उपलब्ध करून दिलेले आहे। शहरवासियांची एक चांगली पर्वणी याच्यामध्ये असते। आमरस म्हणलं की आंबा चांगला मिळाला पाहिजे। काय प्रमुख पाहुणे याला जरा काही अडचण आलेली आहे, आचारसंहिता लागलेली आहे। त्यामुळं आपण जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याच्या हातानंच याचं उद्घाटन उद्या करणार आहोत आणि याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा। जर एखादा शेतकऱ्यांनी नोंदणी नसेल केली आणि टायमवर आलं तर त्याच्याजवळ आंबा असेल तर त्यालाही आपण स्टॉल उपलब्ध करून देऊ। यामध्ये काही शेतकरी बचत गटाची नोंदणी आपल्याकडे झाली आहे? नाही, मागच्या वेळेस काही महिला बचत गटांनी वगैरे भाग घेतला होता, त्यांना पण आपण इथं जागा उपलब्ध करून देणार आहोत। इथं आता कोणत्या प्रकारचे आंबे उपलब्ध होणार आहेत? इथं केशर आहे, हापूस आहे, देवगडचा हापूस आहे, रत्नागिरी हापूस आहे आणि सर्वात जास्त म्हणजे मराठवाड्यातला आपला गोड केशर जो एक्सपोर्ट होतोय तो पण लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे। यासाठी पण आपण शेतकऱ्यांना तुम्ही पण प्रोत्साहन द्या। माझी पण विनंती सगळ्या त्यांनी जास्तीत जास्त भाग घ्यावा। इथं भाव वगैरे कसे असतील? जसं बाजार मार्केटला धरून मार्केटला जर कधी 120 रुपये असेल तर इथं 100 रुपयानं मिळेल तुम्हाला 100%। इथं व्यापाऱ्याचा भाग नाही ना, फक्त शुद्ध आंबा तुम्हाला मिळेल। जे भेसळीचं बाहेर वातावरण आहे ते भेसळीचं इथं शक्यतो मिळणार नाही। धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार। थँक्यू। फुलंब्री तालुक्यातील बाबरा सर्कलसह ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांकडून सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिलेत। तालुक्यातील सर्व बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले। वैद्यकीय पदवी नसतानाही काही जण बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे उपचार करत असल्याचं समोर आलंय। यामुळे अनेक रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पत्रकार राधेश्याम हिवाळे यांनी मंत्रालयात जाऊन आरोग्यमंत्र्यांची भेट घेत निवेदन सादर केलं होतं। यानंतर आरोग्यमंत्र्यांनी प्रशासनाला तातडीने कारवाईचे निर्देश देत दोषींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिलाय।
शेलू बाजार ते कारंजा रोडवर 2 मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झालाय। या दुर्घटनेत 2 युवकांचा जागीच मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालाय। मिळालेल्या माहितीनुसार साहिल उपाध्ये आणि सागर सोनुने यांचा जागीच मृत्यू झालाय तर सतीश ठाकरे हे गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातानंतर नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली। शेलू बाजार पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत वाहतूक सुरळीत केली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते। पोलीस पुढील तपास करत आहेत। नागपूरच्या मोमीनपुरा परिसरात काही असामाजिक तत्वांकडून मनपा महिला सफाई कर्मचाऱ्यांची छेडछाड करण्यात आल्याची तक्रार समोर आली। संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी महानगरपालिकेच्या वतीनेही या प्रकरणाचा पाठपुरावा केला जाणार आहे। या प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई करावी तसंच मनपाच्या वतीनेही या प्रकरणाचा पाठपुरावा केला जाईल अशी माहिती महापौर नीता ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली। महिला सफाई कर्मचाऱ्यांसोबत छेडछाड झाल्याची तक्रार भाजप युवा मोर्चाकडूनही मनपाकडे करण्यात आली। मनपाच्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाईल अशी ग्वाही महापौर नीता ठाकरे यांनी दिली। ज्या परिसरात महिला कर्मचाऱ्यांना असुरक्षित वाटत असेल त्या ठिकाणी महिलांच्या ऐवजी पुरुष सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील असं महापौरांनी सांगितलंय। क्षेत्रामधून सफाई कर्मचारी जे आहे महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या सोबत थोडी छेडछाड असभ्य वर्तणूक अशा प्रकारची तक्रार या ठिकाणी प्राप्त झाली। एक निवेदन मोठ्या स्वरूपातले एक डेप्युटेशन या ठिकाणी आलं आहे। निश्चितपणे या सगळ्या गोष्टीमध्ये नेमकं तिथे काय झालं या गोष्टीची सखोल चौकशी केल्या जाईल महानगरपालिकेच्या माध्यमातून। महानगरपालिकेचे त्या ठिकाणचे झेडो आणि शहराचे देखील वैद्यकीय आपले हेल्थ ऑफिसर यांना सुद्धा या संदर्भाने बैठक घेऊन बोलवून ह्या सगळ्या घटनेची माहिती दिली जाईल आणि नेमकं तिथे काय झालं याची विचारपूस केली जाईल। खरं म्हणजे त्या महिला सफाई कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला देखील कंप्लेंट दिली आहे, FIR सुद्धा झालेली आहे। त्यामुळे नेमकी कोण व्यक्ती म्हणजे ती एक आहे का अनेक आहे या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून महापौर म्हणून आणि आम्ही सगळे मिळून सगळे पदाधिकारी यासाठी या गोष्टीचा पाठपुरावा करू। अतिशय वाईट गोष्ट आहे महिलांच्या संदर्भात छेडछाड हा एक वेगळाच विषय आहे। सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या अर्थाने जर विचार केला तर त्या महिलांची म्हणजे काळजी घेणं हे महानगरपालिकेचं काम आहे, कारण ते आपले कर्मचारी सुद्धा आहे। त्याच्यामुळे हे काम करू। दुसरं म्हणजे आता त्या ठिकाणी जे झालं आहे तर काही गोष्टी समोर आल्या, काही व्हिडिओज समोर आले की एकदम संकरी गल्ली असणं म्हणजे छोट्या अगदी बारीक गल्ल्या त्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणाहून महिला कर्मचारी साफसफाई करत असताना त्यांच्यासोबत एखाद्या वेळी कमी अधिक घटना जर झाली तर त्यांना ना पळता म्हणजे ते असुरक्षित असं तिथली ते ठिकाण आहे। त्यामुळे झेडोंसोबत बोलून या अशा सर्व जिथे म्हणजे अडचणीचे क्षेत्र आहे या ठिकाणी पुरुषांच्या नोकऱ्या लावता सर्व्हिस लावता येईल का, ड्युटी लावता येईल का हे देखील पाहणार आहे। महानगरपालिकेच्या माध्यमातून विशेषतः ते नेमके लोक कोण आहे या गोष्टीची पोलिसांकडेही खातरजमा करून घेऊन त्या नेमक्या लोकांना विशेष त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी देखील अधिसूचित केलं जाईल। आणि मागण्या तर अनेक आहे की त्या ठिकाणी त्यांना आता सुट्टी देता येईल का वगैरे या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना बोलवून या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भाने कुठलं पाऊल आम्हाला उचलता येईल, कारण शेवटी ते कर्मचारी जे आहे ते महानगरपालिकेचे आहे। त्यांची सुरक्षितता हा निश्चितपणे सगळ्यात पहिला अधिकार त्यांचा महानगरपालिकेवर आहे आणि म्हणूनच ते आज या ठिकाणी आले आहे। अतिशय कठोर कारवाई ते वाईट कृत्य करणाऱ्या लोकांच्या संदर्भाने कठोर कारवाई करण्यात येईल एवढं मी महानगरपालिकेच्या माध्यमातून आश्वासित करू इच्छिते। की हजरी स्टँडचं म्हणून बांधकाम म्हणजे हजरी स्टँड तयार करणं आपल्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी असं झालेलं नव्हतं। असेल त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी सगळ्या प्रकारची म्हणजे लॅट्रिन, बाथरूम, पाणी, लाईट या गोष्टींची व्यवस्था नव्हती। तर हे मात्र महानगरपालिकेत यावेळच्यापासून आपण निश्चितपणे सर्व ठिकाणी जिथे जिथे हजरी स्टँड आहे सफाई कर्मचाऱ्यांचं ते त्यांच्या सुविधेच्या दृष्टीने अद्ययावत असेल याची पण व्यवस्था करू। सांगते आता स्टँड नसल्यामुळे ते कुठेतरी राहून करतात। आपण त्या भागातल्या त्या म्हणजे विशिष्ट ठिकाणं स्टँडसाठी शोधून त्यांची त्याच ठिकाणी व्यवस्था करावी हजरीची आणि सगळी ह्याच्यासाठी ते आहे।
अकोला शहरातील रामदास पेठ परिसरात असलेल्या सिटी हॉस्पिटलमध्ये आज अचानक आग लागल्याची घटना घडली। ही आग लागल्यानंतर हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ उडाला होता। त्यावेळी अनेक रुग्ण उपचार घेत होते, मात्र प्रशासन आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे सर्व रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे 2 बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। या आगीच्या घटनेमुळे हॉस्पिटल समोर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। आतापर्यंत तब्बल 18 रुग्णांना सुखरूप बाहेर काढून अन्य रुग्णालयात हलवण्यात आले। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली। एसी मध्ये बिघाड झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। दरम्यान आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। टिटवाळा येथील मांडा 90 फूट रस्ता परिसरात चाळ माफियांकडून अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचा गंभीर आरोप जागा मालक फय्याज काबाडी यांनी केलाय। संबंधित जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित असतानाही काही चाळ माफियांना आणून त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू करण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय। अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याची त्यांनी सांगितलंय। या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झाले। संबंधित बांधकामाविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी होते। दरम्यान या आरोपांची दखल घेत संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन कल्याण डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिले। त्यामुळे आता प्रशासन पुढे काय पावलं उचलते याकडे सर्वांचं लक्ष लागले। सदर अनुषंगाने महापालिका मुख्यालयात काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। सदर प्रकरणांची प्राथमिक चौकशी करून सदर प्रभागाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना तात्काळ सदर बांधकामांवर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यालयातून देण्यात आलेल्या आहेत। अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत देण्यात। सदर प्रकरणाची चौकशी करून या प्रकरणी उचित कार्यवाही करण्यात येईल। माझं नाव फय्याज मोहम्मद अली काबाडी आहे आणि आम्हाला जे अनधिकृत बांधकामाबद्दल बोलायचं आहे। ॲक्च्युली आमची मांडा टिटवाल्यामध्ये बापदादांची समाहित प्रॉपर्टी सर्वांची आहे। तिथं आम्ही कोर्टात केस दाखल केली आहे आणि अपील नंबर वगैरे अपीलमध्ये केस आहे। अपीलमध्ये केस असल्यानं तिथं न्यायालयात अजून केस प्रलंबित आहे। तरी पण आमचेच ती काकाची मुलं आहेत, ती दादागिरी करून आणि काही लोकांना हाताशी धरून आणि KDMCच्या काही लोकांना अधिकाऱ्यांना हाताशी धरून तिथं बिंदासपणे अनधिकृत बांधकाम चालू ठेवलं आहे। आम्ही अर्ज केलो, आम्ही गेल्या दीड वर्षापासून आम्ही अर्ज करत आलेलो आहेत। फक्त थोडी ती कारवाई करतात आणि 2-3 महिने परत थांबतात, परत त्यांच्या रूम उभी राहतात। एवढं करून तिथं महाभयंकर मोठं बांधकाम झालेलं आहे। तिथं आणखी फक्त आत्ताच्या घडीला 8-1 दिवसाच्या अगोदर फक्त तिथं एक फाउंडेशन तोडलेलं आहे आणि एक रूम तोडलेलं आहे। बाकी 8 ते 9 गाले तिथं तसेच बाकी आहेत आणि ते तोडलेलं नाही आहे। तिथं लोकांना ते घुसून ठेवतात, कारण कोर्टाचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत यांनी थांबण्याची काही प्रयत्न केलेला नाही आहे। तिथं दादागिरी करून आणि सर्व करून हे लोक बांधकाम चालू ठेवले आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामध्ये आणखी तिसरी व्यक्ती अय्यूब खलिफा म्हणून आहे, जे गावात राहतात। ते खूपच म्हणजे मोठी व्यक्ती आहेत। त्यांनी पण तिथे जबरदस्ती करून 3 गाले बांधलेले आहेत आणि भरपूर काही फाउंडेशन चालू आहेत। हे थोडा मोठा काम नाही आहे, हे कोर्टात केस प्रलंबित आहे। जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरातील वागचौरे मळा येथे गुरुवारी पहाटे 10 वर्षीय काव्या महेंद्र वागचौरे हिच्यावर बिबट्याने झडप घातल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली। तिला तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार काव्या आपल्या बहिणीसोबत घराजवळ मॉर्निंग वॉक करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला। तिच्या आरडाओरडीनंतर नागरिकांनी धाव घेतल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला। दरम्यान ओतूर येथील ग्रामीण रुग्णालय अद्याप सुरू न झाल्याने उपचारात अडचणी निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या घटनेनंतर परिसरात बिबट्याची दहशत पसरली। वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।